मराठा आरक्षणासाठी पुन्हा मुंबईत धडकणार। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा मनोज जरांगेंचा इशारा। 29 ऑगस्टला पुन्हा उपोषण। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत पुन्हा मंगळवारी सुनावणी होणार। आमदार अपात्र ठरले तर विधिमंडळ बहुमताच्या चाचणीचं मोल काय? आयोगाच्या निर्णयावर सिब्बलांचा आक्षेप, तर प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्याची मागणी। निवडणूक आयोगाच्या दलालीतून शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंना 5000 कोटींना विकला। संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप। अमित शहांच्या निवेदनाशिवायच लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित। शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांची उपस्थिती। उत्तराखंडमध्ये माझ्या भाषणानंतर भाजपकडून मंचाचं शुद्धीकरण। मल्लिकार्जुन खरगेंचा राज्यसभेमध्ये गंभीर आरोप। भाजपकडून शुद्धीकरणाचं समर्थन नाही। नड्डांकडून खेद, चौकशीचंही आश्वासन। आजपासून पुढील 3 दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। कोकण किनारपट्टी घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईसह 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट।